यानंतर थेट विदर्भात जाऊयात। आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्या सोबत आहेत। संजय, एकंदरीत विदर्भात कसं वातावरण पाहायला मिळतंय? तर आपण त्यांच्याशी संपर्क साधणारच आहोत। आपण पाहतोय मात्र मतदानाला आता सुरुवात झाली आहे। अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागल्यात। 264 शहरं आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणुका पार पडतायत। विधानसभा निवडणुकीनंतरची ही सर्वात मोठी निवडणूक आहे। पुन्हा जाऊया, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी विदर्भातून उपस्थित आहेत। संजय, तिथे नेमकं मतदान केंद्रांवर कसं वातावरण पाहायला मिळतंय? मतदारांचा उत्साह काय सांगतोय? दीपाली, आपल्याला माहिती आहे विदर्भाची थंडी फार खूप प्रसिद्ध आहे। लोक सकाळी सहसा बाहेर जायला टाळतात, पण आता इथे आम्ही नागपूर शहराच्या जवळ वाडी नगर परिषदेमध्ये आलेलो आहे। नागपूर अमरावती रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या लागूनच हे शहर आहे आणि इथे आपण पाहू शकतो की गेल्या 9 वर्षात आता प्रथमच नगर परिषदेचं मतदान होत आहे। या 9 वर्षामध्ये खूप फरक पडलेला आहे। हा उड्डाणपूल आपण पाहू शकतो। या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं होतं। आपले मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि नगर परिषदेची नवीन इमारतसुद्धा इथे जवळच आहे। एकूणच 9 वर्षामध्ये भरपूर फरक पडलेला आहे। या उड्डाणपुलाचं उदाहरण घेतलं तर आधी अपघात व्हायचे, आता अपघात कमी झालेले आहेत। वाहतूक सुरळीत झालेली आहे, पण यासोबतच कित्येक समस्यासुद्धा आहेत। या सगळ्या समस्यांवरती मतदान होणार आहे। आपण पाहू शकतो की इथून जवळच सुमारे 500 मीटर अंतरावरती बूथ आहे, पण त्याच्या आधीच वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला सगळीकडे दिसतो आहे आणि आता कुठे हळूहळू मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्रावरती लोक दिसायला लागलेले आहेत। आपल्यासोबत इथे स्थानिक नगर परिषदेचे काही उमेदवार आहेत, त्यांच्याशी बोलूया। त्यांचं मतदान झालं आहे का, त्यांनी कोणत्या मुद्द्यावरती मतदान यावेळेस होईल असं त्यांना वाटतं? काय नाव आपलं, आपण कोणत्या पक्षाच्या? सर्वात अगोदर जय भीम। माझं नाव दिव्या अमोलराव तिरपुडे आहे। मी वाडीचा प्रभाग 13 मधनं उभी आहे आणि मतदान मला कोणत्या पक्षाचे? बीजेपी पक्ष। आपलं मतदान झालं? नाही, आता जातेच आहे करायला। आता जाणार आहेत आपण। कोणत्या मुद्द्यावरती मतदान होईल असं आपल्याला वाटतं? म्हणजे मोठ्या नेत्याचा करिश्मा, स्थानिक मुद्दे की उमेदवाराचं गुडविल आणि संपर्क? मला तरी वाटते की आपण विकासाच्या मुद्द्यांवरूनच आपण इथे मतदान करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी येऊन इथे आपलं मतदान देऊन बहुमतांनी आपला योग्य तो व्यक्ती निवडून दिला पाहिजे। आपण सांगा, आपण कोणत्या पक्षाच्या? मी काँग्रेस। नाव काय आपलं? दीपाली पंकज गुजर। बरं दीपालीजी, सांगा की कोणत्या मुद्द्यावरती मतदान होईल असं आपल्याला वाटतं? आणि सकाळची थंडी आहे, मतदार कमी येत आहेत, काय वाटतं आपल्याला? अपेक्षा काय आहे? गर्दी वाढेल? हो, कोणत्या मुद्द्यावरती मतदान व्हायला पाहिजे? आपला जनतेचा विकास करायचा आहे। ज्या काही समस्या आहेत आपल्या याच्यामध्ये त्या आपण ते पूर्ण करू, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत। आपण आपलं नाव सांगा। माझं नाव दिव्यानी आशिष गजबी आहे। मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस पार्टीतून उभी आहे। सगळ्यांना माझा जय भीम, नमस्कार। आपलं मतदान झालं का? हो, माझं मतदान झालं आहे। त्यामुळे या सगळ्या उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत कैद होत आहे। धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।